नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। मी सध्या जमखंडी आणि आलमट्टीच्या दरम्यान असलेल्या या गलगली गावाच्या शेजारी कृष्णा नदीच्या पुलावर उभा आहे। या बाजूला आलमट्टी साधारणपणे 50 ते 60 किलोमीटर लांब आहे आणि हे कृष्णा नदीचं पाणी हे असं आलमट्टीला इकडे वाहत चाललेलं आहे। आणि या बाजूला बघितलं तर हे पाणी कोल्हापुराकडून आलेलं आहे। मिरज, आतनी, त्याचबरोबर हिप्परगी डॅम इकडून हे पाणी इकडं आलं आणि असं इकडं हे आलमट्टीला गेलं। पण हे गलगली गाव जर आपण बघितलं तर अत्यंत नदीच्या जवळ आहे, पुराची भीती नाही, पाण्याची भीती नाही, अत्यंत बिनधास्तपणे जगत आहेत। आलमट्टीपासून फक्त हे गाव 60 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही कोल्हापूर आलमट्टीपासून साधारणपणे 250 किलोमीटर लांब असताना सुद्धा आम्ही आलमट्टीच्या छत्रछायेखाली भीतीखाली जगत आहे। पण या गावातील नागरिकांना मी विचारलं की तुमच्या गावात आलमट्टीचं पाणी येतंय का किंवा तुमचं गाव बुडतंय का, तर या लोकांनी सांगितलं की आमच्या या घरामध्ये कधी पाणी येत नाही आणि आमचं गाव कधी बुडत नाही। मग आता विचार करा, आलमट्टीपासून 60 किलोमीटर जवळ असलेलं हे गाव, या गावातील लोकांना आलमट्टीची अजिबात भीती नाही। पण आम्ही 250 किलोमीटर लांब असताना आमच्या गावामध्ये आलमट्टीमुळे पूर आला असं सांगितलं जातंय। हे सत्य नाही आणि त्यामुळं कोल्हापूर आणि सांगलीचा जो काही महापूर आहे त्याला कारणीभूत हे आलमट्टीचं पाणी नसून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जे काही भराव घातले गेले ते भराव कारणीभूत आहेत, हे यावरून दिसून येत आहे। आणि आपण जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात हे पाणी आलमट्टीकडे वाहून जात आहे। त्याचबरोबर किती छोटंसं पात्र इथं आहे। आलमट्टी इथून फक्त 60 किलोमीटर आहे। आपण जर बघितलं किती छोटं पात्र इथं आहे। त्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याकडे जो पूर येतो तो आलमट्टीमुळे येत नाही, हे या गलगली गावावरून दिसून येत आहे।